सांगलीमध्ये साजरा करण्यात आलेला योग दिन वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। वर्ल्ड रेकॉर्डसाठी जिल्हा परिषदेकडून दबाव तंत्र टाकून योग दिनाचा रेकॉर्ड करण्याचा घाट घातल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय। जिल्हा परिषदेकडून जागतिक योग दिन करण्यासाठी प्रत्येक शाळांमधून प्रत्येक विद्यार्थ्याला मॅट आणि पांढरा सलवार कुर्ता, त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना विशेषतः जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सलवार कुर्ता, महिला कर्मचाऱ्यांना पांढरी साडी सक्तीची करण्यात आली होती। त्यामुळे हा वर्ल्ड रेकॉर्ड बोगस असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या वर्ल्ड रेकॉर्ड योगाची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले। प्रत्येक गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह नजरेने पाहिलं पाहिजे। या कार्यक्रमात मी राज्याचा मंत्री आणि नागरिक म्हणून सहभागी झालेलो आहे। त्यांना जो अवॉर्ड देण्यात आलेला आहे त्याचे निकष ती कंपनी बघेल, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय। तर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे आणि शाळेला नोटीस पाठवली नसल्याचं स्पष्टीकरण सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय। जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे मॅडम ह्या मनमार्मिक कारभारासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याचंच प्रत्यंतर आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आलं। आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी पालकांच्यावर दबाव आणला, विद्यार्थ्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना जबरदस्तीनं ड्रेस कोड करून पांढरा सलवार आणि मॅट आणायला लावलं। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सक्तीनं ड्रेस कोड करायला लावला आणि एकंदरीतच ही वसुली करून हा आंतरराष्ट्रीय योग दिन त्यांनी साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि वर्ल्ड रेकॉर्ड साधण्यासाठी त्यांनी हे सगळं नाटक केलेलं आहे। आणि हे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य असताना संपूर्ण भारत योग करत असताना या तृप्ती धोडमिसे मॅडमनी मात्र योग दिनाला स्वतः योग केला नाही आणि वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र मात्र त्यांनी गळ्यात घालून घेतलं। म्हणजे हा एक विनोद आहे किंवा हा एक जोकच म्हणावा लागेल। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे। आम्ही राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांना भेटणार असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि दबावतंत्रातून हा जर वर्ल्ड रेकॉर्ड होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे। वर्ल्ड रेकॉर्ड देणारी संस्थासुद्धा बोगस आहे काय अशा पद्धतीचा संशय आम्हाला या निमित्तानं होत आहे। कारण मुलं यायच्या अगोदर हा योग व्हायच्या अगोदरच प्रमाणपत्र आणि शील्ड त्यांच्याकडे तयार होते, झाल्या सगळंच मॅडमच्या गळ्यात घालण्यात आलं। म्हणजे याही प्रकरणाची एकंदरीत चौकशी व्हावी। या प्रकरणी आम्ही ग्रामविकास मंत्र्यांना भेटून संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करत आहोत। आता निकष ते एक टीम आहे, त्यांना विचारून घ्या। माझ्यासमोर जे आलेली माहिती आहे त्या अनुषंगानं मी सांगितलं की खूप मोठ्या संख्येने आणि विक्रमी संख्येने लोक सहभागी झालेली होती आणि त्या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे। लोक म्हणतात पण समोर जर पाहिलं तर अत्यंत साधारण लोक होते। आपण तिकडं स्क्रीन पाहताय मला वाटतं आणि मोठ्या संख्येनं तिथं सहभागी झालेली घेण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आली होती, कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या। नेमकं कारण काय होतं? फक्त वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सक्ती करण्यात आली, विद्यार्थ्यांना वेटेज धरून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। एक आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडं आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं न पाहता काही गोष्टी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं आपण घेतल्या पाहिजेत आणि योग करणं आणि त्याच्यासाठी थोडासा डिसिप्लिन लोकांना लावणं मला वाटतं याच्यामध्ये कुठलं वावगं नाही आहे। आणि योग दिनाचं औचित्य साधून आपल्या मुलांना, आपल्या पालकांना, खास करून मी तर म्हणतो सगळ्यांना, आपण त्यात तुम्ही सगळेजण आहे, जर एखाद्या योग साधनेतनं आपण शारीरिकदृष्ट्या भक्कम आणि मानसिकदृष्ट्या भक्कम होणार असू तर मला वाटतं याचं स्वागत आपण सगळ्यांनी करावं। प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह आणि यानं पाहू नये अशी माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे। विद्यार्थ्यांना जबरदस्ती करणं आणि त्यातनं चुकून एखादी जर काय दुर्घटना घडली तर हे कितपत योग्य वाटते आपल्याला? नाही, मला वाटत नाही असं। ज्यांना आता आपण जे बघितलेला योग साधना होती याच्यामध्ये कुठलंही काय हार्मफुल, कुठं एखाद्याला नुकसान होईल किंवा असं धरून कुणाला असं करून घेतलं जात नव्हतं। त्याला जे शक्य आहे तेच केलं जात होतं। मला वाटतं आता खूप सकाळचं वातावरण होतं आणि असं काय कुठली त्यातनं काय साध्य होईल असं मला नाही वाटत आहे। बरोबर आहे, वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना आधी त्याची गणना केली जाते, त्याला सर्टिफिकेट मेडल दिलं जातं, परंतु जी आता हे पत्रक होतं सर्टिफिकेट मेडल घेऊनच आलं होतं। मॅनेज कार्यक्रम होता का? मॅनेज वर्ल्ड रेकॉर्ड होतं का? आता यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की आपण
काही गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या पाहिजेत आणि ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम होतो आपण या मातीतले सगळेजण नागरिक आहोत, आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह याचा विचार केला पाहिजे आणि ते झालं नाही झालं याचे निकष काय आहेत त्या संस्था आहेत त्या पाहतील. तो काय माझा जॉब नाही आहे. या कार्यक्रमामध्ये मी राज्याचा मंत्री म्हणून आणि नागरिक म्हणून सहभागी झालेलो आहे आणि हे सगळे निकष जे आहेत ते निकष पाहणारी माणसं बघतील, झाला किंवा नाही झाला हाही ते लोक बघतील. तो काय माझा विषय नाही आहे. मी तर योग साधनेमध्ये सहभागी झालेलो आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यात मलाही आनंद आहे. सातारामध्ये निकष काय आहे त्या विश्वविक्रमाचे आणि कोणते 3 विश्वविक्रम आज झाले? विश्वविक्रमाचे निकष असे असतात की आपण प्रपोज करतो की आम्हाला विश्वविक्रम करायचा आहे. आम्ही असं प्रपोज केलं होतं की वारकरी तालावरती योगासने म्हणजे रिदमिक तालावरती एकाच वेळेस एका जिल्ह्यात सर्वात जास्त सहभागी होतील असं आम्ही क्लेम केलेलं आहे की आम्ही हा विश्वविक्रम करणार आहोत. आता याच्यामध्ये त्याचं पुढचं काउंटिंग, मग काउंटिंग कसं करणार तर हे आपण सर्व त्याच्यासाठी खूप तांत्रिक हे आहे की याच्यामध्ये मग आपण पोर्टल डेव्हलप केलं. त्या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे, केंद्रांची नोंदणी केली, सहभागांची नोंदणी केली आणि ते सहभागी आपल्याबरोबर आज होतील याची आपण खात्री केली. त्याची मॉक ड्रिल घेतली, त्यावेळेस देखील आपण हा काउंट घेतला आणि तो काउंट आपण आज त्यांना सादर केला जो लाईव्ह सादर केलेला आहे केंद्र आपल्या पोर्टलवरून. हा पहिला निकष होता की आपण जे मांडलं ते आपण पूर्ण केलं आणि हे 3 विश्वविक्रमाचं आम्ही ॲप्लिकेशन केलं होतं. वर्ल्ड बुक रेकॉर्ड्स ऑफ इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स. तर ह्याचे ॲड्ज्युडिकेटरनं आम्ही ही पूर्ण संकल्पना समजावली होती, ॲप्लिकेशन्स दिले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक व्हेरिफिकेशनचे त्यांनी आम्हाला डॉक्युमेंटेशन मागितले होते, ते आम्ही त्यांना सादर केले, त्यामुळे ते आम्हाला मिळाले. विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रार्थने मोठ्या प्रमाणात होती. असं समजतं की तुम्ही प्रत्येक शाळांना नोटिसा सुद्धा काढलेल्या होत्या. त्यांनी याला सांगितलं होतं ड्रेस कोडसाठी जबरदस्ती केलेली होती, त्यांच्याकडून पैसे सुद्धा घेतलेले होते. त्याबद्दल काय बोलतो? नाही, ड्रेस कोडसाठी जबरदस्ती केली नाही. विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावा असं आवाहन केलं होतं कारण योग हे आवश्यकच आहे. योग दिनानिमित्त एरवीसुद्धा आपण शासकीय कार्यक्रमात योगासने करतोच. त्याचप्रमाणे पोशाख आम्ही आवाहन केलं होतं, आम्ही कंपल्सरी केलं नव्हतं की वारकरी तालावरची कन्सेप्ट आहे तर वारकरी वेशभूषेत यावं, वाईट वेशभूषा असं आम्ही आवाहन केलं होतं आणि जर नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या स्पोर्ट ड्रेसमध्ये करावं असं नोटीस काढली होती? बरोबर नाही, नोटीस नाही काढली. नोटीस अशी कुणाला काढलेली नाही. ड्रेस कोडची सक्ती करण्यात आली नाही, बिलकुल नाही, सक्ती करण्यात आलेली नाही. हा सगळा जो का खर्च झालाय तो प्रशासनाने केलाय का चितळीने केला? चितळीने केलेला. किती खर्च झालाय साधारण आता साधारण 15-1 लाख आमचा इथला इव्हेंटचा खर्च आणि सगळं हे मिळून. काही कर्मचाऱ्यांकडून सुद्धा पैसे घेण्यात आलेले नाही, कर्मचारी कॉन्ट्रीब्युशन आम्ही आधी आवाहन केलं होतं परंतु ते झालेलं नाही.